तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यांचा चिवडा। त्यासाठी लागणार आहेत आपल्याला मुरमुरे, डाळ व शेंगदाणे, मीठ, लसूण पेस्ट, मका पोहे, चिवडा मसाला, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता आणि तळण्यासाठी तेल। चला तर आपण बनवूया चिवडा। बघा इथे तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडे थोडे करून मका पोहे तळून घेऊ। अशा प्रकारे आपण सर्व मका पोहे तळून घेऊ। आता आपले सर्व मका पोहे तळून झालेत। आता शेंगदाणे व डाळ व तळून घेऊ आपण। आता आपण शेंगदाणे तळून घेऊ। शेंगदाणे तळून झाले ते आपण काढून घेऊ। आता डाळ व भाजून घेऊ। आपला डाळ व भाजून झाला आहे ते आपण काढून घेऊ। आता आपण कढीपत्ता तळून घेऊ। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। हे मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये फोडणी घालायची आहे। फोडणीसाठी लागणार आहे तेल। तेल गरम झालं आहे त्यामध्ये आपण घालू लसूण, हे आपले मसाले, लाल तिखट, हळद आणि चिवडा मसाला आणि मीठ। हे सर्व मिक्स करून घेऊ आणि एखाद मिनिटभर परतून घेऊ। आपली फोडणी तयार झाली आहे। आता हे मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेऊ। आता हे पूर्ण मिक्स करून घेऊ आपण फोडणीचं। तर बघा हे पूर्ण फोडणी मी मिक्स करून घेतली आणि तयार झाला आहे आपला मुरमुऱ्यांचा चिवडा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। मुरमुऱ्यांचा चिवडा हा झटपट होणारा चिवडा आहे। थँक्यू।